संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता 4 युग झाली आणि आकाशवाणी केली दुर्गाला क्षरपुरुषाने की दुर्गा सृष्टी रच. दुर्गाने म्हटलं, प्रकृती देवीने म्हटलं की तुमचा ज्येष्ठ पुत्र तुमच्याच शोधात गेला आहे, माझं न ऐकता गेला आहे. तर आकाशवाणीतून म्हटला कालपुरुष, क्षरपुरुष, त्याला परत बोलाव, मी कधीही दर्शन देणार नाही. तर त्या मुलीला तिकडे पाठवलं. मुलीनं जाऊन पाहिलं आणि आवाज दिला. ब्रह्मा उठला नाही. आपल्या आतून अंतःकरणाने फोन केला, टेलिफोन केला, हे माते ब्रह्माजी उठत नाहीत, आता काय करू. खूप आवाज दिला. दुर्गाने म्हटले की तू त्यांचे चरण स्पर्श कर. चरणस्पर्श होताच ब्रह्माचे डोळे म्हणजे ब्रह्माची समाधी तुटली. समोर पाहिलं एका तरुणीला. ब्रह्माजी म्हणाले की तू कोण कुलटा आलीयस, तुला मी शाप देतो, तू माझा तपोभंग करायला आलीयस. तेव्हा मुलगी म्हणाली की मला मातेनं पाठवलंय आणि तुमच्याशिवाय सृष्टी रचता येत नाहीये. आई खूप चिंतित आहे, तुम्ही चला. तेव्हा ब्रह्मा म्हणाले की कसं येऊ, पित्याचं दर्शन झालं नाहीये. आईजवळ मी प्रतिज्ञा करून आलो होतो की जर मला पित्याचं दर्शन झालं नाही तर मी तुला तोंड दाखवणार नाही, दर्शन नाही देणार, परत नाही येणार. आता कसा येऊ, परमात्मा मिळाला नाही. तर ब्रह्माने सांगितलं की तू एक काम कर, तू खोटी साक्ष दे, तर मी तुझ्याबरोबर येईन. आता त्या मुलीने विचार केला की आईचं काम झालं नाही तर ती क्रोधित होईल आणि जर मी खोटं बोलले तर असं म्हणतील की मी माझ्या मर्जीने बोलले, तर मी मरून जाईल, हा भार सहन नाही होणार. तर तिने अट घातली की तू माझ्याबरोबर विलास कर, तर मी तुझी खोटी साक्ष देईन, तू माझ्याबरोबर असं कर. ब्रह्माने विचार केला की परमात्म्याचं दर्शन झालं नाहीये, तसा तर मी घरी जाऊ शकत नाही. त्याने त्या तरुणीची गोष्ट ऐकली. तर त्या मुलीने आपल्या वचनाने आणखी एक मुलगी निर्माण केली आणि म्हणाली की एकापेक्षा दोघींची साक्ष अधिक चांगली राहील. तिने त्या दुसऱ्या मुलीलाही सांगितलं की तू पण साक्ष दे की ब्रह्माजींना पित्याचं दर्शन झालं आहे आणि आमच्या समक्ष झालंय. तिनेही त्याच उद्देशाने ही अट घातली की यांनी मला खोटं ठरवू नये आणि यातून आपण वाचू. त्या मुलीनेही ब्रह्माला तीच अट घातली. ब्रह्माने ते स्वीकार केलं. आता ते तिघेच्या तिघेही माता दुर्गाकडे आले. आता दुर्गाने विचारलं, प्रकृती देवीने विचारलं ब्रह्माला, तुला तुझ्या पिताजींचं दर्शन झालं काय? आता त्या नियोजित षडयंत्रानुसार ब्रह्माजींनी सांगितलं की हो, मला माझ्या पित्याचं दर्शन झालंय. तर माता दुर्गा म्हणाली की मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर, कारण दुर्गाला तर निश्चित माहिती होतं त्याचे पिता त्याला दर्शन देणार नाहीत, हा त्यांचा अंतिम आदेश होता, अंतिम निर्णय होता, ते ठाम होते. आता दुर्गाला तर पूर्ण दृढ विश्वास होता की असं होऊच शकत नाही. तर ती म्हणाली की काही साक्षीदार दाखव, काही पुरावा दाखव. ब्रह्माने सांगितलं की ह्या दोन्ही मुली माझ्या साक्षीदार आहेत. दोन्ही मुलींना दुर्गाने विचारलं की सांगा, तुमच्या समक्ष यांना दर्शन झालंय? म्हणलं हो. दोघींनीही खोटी साक्ष दिली की आमच्या समक्ष यांना ब्रह्माजींना परमात्म्याने दर्शन दिले मानव सदृश्य. कारण वेदात लिहिलंय, यजुर्वेद अध्याय नंबर 5च्या श्लोक नंबर 1 मध्ये आणि 5च्या मंत्र नंबर 8 मध्ये. 8 मध्ये तर 3 वेळा लिहिले भगवानाविषयी
आणि यजुर्वेद अध्याय नंबर 5च्या मंत्र नंबर 1 मध्ये दोनदा लिहिले, अग्ने तनुरसी विष्णवे त्वा सोमस्य तनुरसी. परमात्मा सशरीर आहेत. त्या परमेश्वराचं सर्वांचं पालनपोषण करण्यासाठी त्या अमर पुरुषाचं शरीर आहे. आणि ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 31 मंत्र नंबर 18 मध्ये स्पष्ट केलं आहे की तो नरवत अग्नेय म्हणजे मनुष्यरूप आहे. मनुष्य समान आहे तो परमात्मा. तर ब्रह्माला वेदांमधून माहिती होतं की भगवान मनुष्यासारखा आहे. त्यातून त्यांना समजलं आणि त्यांनी सांगितलं की भगवान मनुष्य सदृश्य आहे. आता दुर्गाला सगळ्यांनी साक्ष दिली, त्यामुळे दुर्गा बुचकळ्यात पडली की मला तर तो सांगत होता की मी दर्शन देणार नाही आणि यांना तर दर्शन दिलं. आता दुर्गा आपल्या मनात दुःखी होऊन दूर जाऊन बसली आणि म्हणू लागली की तू तर फारच खोटारडा आहेस. आकाशवाणीतून अंतर्मनातून तिने संपर्क साधला. अशाच प्रकारे बोलून घेतात जे सगळे भक्तीने ज्या सिद्धी प्राप्त होतात त्याच्या सहाय्याने दूर देशातील माणसाशी पण बोलू शकतात. आता दुर्गा म्हणाली की तू खोटारडा आहेस, तुम्ही खोटंही बोलता, सांभाळा तुमच्या कामाला, सगळं तुम्हीच करा. मला एक सांगता, मुलांना दुसरंच सांगता. तेव्हा त्या कालने ब्रह्मने क्षरब्रह्मने आकाशवाणी केली की हे तिघेही खोटं बोलत आहेत, मी कोणालाही दर्शन दिलं नाही. तेव्हा दुर्गा करारी मनाने आली. जसं तपास आधी करायला जेव्हा कळतं की खरं काय आहे, आधी तर तो नम्रपणे विचारतो, तो ठाणेदार, आणि मग लाठी घेऊन उभा राहतो आणि विचारतो की खरं सांग, खोटं बोलतोयस तू, मी त्याच्याकडून ऐकलंय, मी याच्याकडून असं असं ऐकलंय. तसं ती म्हणू लागली की मला आकाशवाणी झालीय परमात्म्याची, तुम्हाला कोणीही दर्शन दिलेलं नाहीये. तेव्हा ब्रह्मा हसला आणि म्हणाला, माते, मी प्रतिज्ञा करून गेलो होतो की पित्याचं दर्शन झालं नाही तर मी तुला तोंड दाखवणार नाही. पित्याचं दर्शन झालं नव्हतं. आम्ही तिघे मिळून खोटं बोललो परत येण्यासाठी. तेव्हा दुर्गाने त्या तिघांनाही शाप दिला. ब्रह्माला शाप दिला की तुझी या जगात पूजा होणार नाही आणि तुझे जेवढेही शिष्य वंशज होतील ते तुझ्यासारखेच लबाड खोटारडे असतील, सत्य माहीत नसूनही स्वतःला विद्वान म्हणवतील. तर ब्रह्माजीचे शिष्य कोण आहेत? ऋषी महर्षी. त्यांना वेदांचं काहीच ज्ञान नव्हतं आणि महर्षी पदवी प्राप्त करून घेतली. आम्ही दाखवतो, घाबरू नका जे पहिल्यांदाच ऐकतायत. पूर्ण तपशिलात सांगू की सतयुगातील ब्राह्मण आणि गुरु ऋषींना वेदांचं केवढं ज्ञान होतं. त्यांना वेदांचं काहीच ज्ञान नव्हतं. आता ब्रह्माजींना खूप चिंता वाटू लागली की मला शाप दिला, माझी पूजा होणार नाही. ब्रह्मांना भोवळ आली. हा आघात एवढा जोरात लागला त्यांना शापाचा. नंतर दुर्गाने विष्णूंना विचारलं की हे पुत्रा, तू पण आपल्या पित्याचा शोध घे, नाहीतर सृष्टी करण्याच्या नादात समाधी लावून बसशील आणि सृष्टी करण्यात अडचण येईल. विष्णूजी निघाले पित्याच्या शोधात आणि शेषनागाच्या लोकात येऊन पोहोचले. आता पुण्यात्म्यांनो, प्रत्येक प्राण्याने आपली सीमारेषा आखून घेतलेली आहे, सीमा निश्चित केली आहे. जशी बैलाने त्याच्या सीमेत जर कोणी दुसरा बैल आला तर त्याच्याशी भांडू लागतो, तशी कुत्रेही आपली सीमा आखून घेतात. तसंच जेव्हा शेषनागाच्या लोकात विष्णूजींनी प्रवेश केला तर शेषनागाला वाटलं की ह्यानं माझ्या हद्दीत, माझ्या सीमारेषेत एवढ्या निर्भयाने कसा काय प्रवेश केला? याला कोणाची भीती नाही वाटली? मी तर इथला सम्राट आहे. आता जसे विष्णूजी जवळ आले तसे त्याने 1000 फणे बाहेर काढले शेषनागाने आणि 1000 फणांनी विषाचा फुत्कार मारला. जसं धुकं पसरतं तसं विष्णूजींच्या चारही बाजूला त्या विषाच्या फवाऱ्याचं धुकं पसरलं आणि श्री विष्णूजींच्या शरीरावर, पूर्ण शरीरावर असा काळा रंग पसरला. त्या विषामुळे शरीर काळं झालं. आता विष्णूजींनी पाहिलं की ह्या नागाने हे काय केलं? मी तर याला काही बोललो नाही. आगंतुकाबरोबर हा असा दुर्व्यवहार करतो.
मी याला काही बोललो नाही, मी याला काही इजा केली नाही. मी तर माझ्या पित्याच्या शोधार्थ आलो होतो आणि याचं इतकं डोकं फिरलंय. आणि विष्णूजींनी विचार केला की आता मारूनच टाकतो ह्या नागकिड्याला. जसेही नागकिड्याला मारण्यासाठी विष्णूजी पुढे सरसावले, आकाशवाणी झाली एकदम ब्रह्मची, क्षरपुरुषाची, यांच्या पित्याची, की विष्णू, तुम्ही एक दुसऱ्याला जर असं मारत राहिलात तर सृष्टी कशी चालणार? तू परत जा आणि कुठेही मी कोणासमोर प्रकट होणार नाही, कोणाला दर्शन देणार नाही. माझी उपलब्धी कोणी करू शकत नाही. आणि जाऊन आपल्या आईला सरळ सरळ सांग की मला दर्शन झालेलं नाही. जर तू खोटं बोललास तर तुझी स्थिती सुद्धा ब्रह्मासारखीच होईल. आणि ह्या शेष नागाने तुझ्याबरोबर जो अभद्र व्यवहार केला आहे त्याचा सूड, जशास तसे या न्यायाने तू त्याचा बदला. द्वापार युगात श्रीकृष्णाच्या रूपात जाशील तेव्हा तू याचा बदला घे. आणि आता तू याला काही बोलू नकोस. विष्णूजीला जेव्हा आकाशवाणी झाली तेव्हा परमात्म्याची आकाशवाणी मानून परत मातेजवळ आले. मातेनं विचारलं, बाळा, तुला तुझ्या पित्याचं दर्शन झालं? विष्णूजी म्हणाले की नाही माते, मला कुठलंच दर्शन झालं नाही. मातेनं विचारलं, तुझे असे हाल का झालेत? तो म्हणाला, मी शेष लोकात गेलो होतो आणि तिथे असं असं झालं. आणि आकाशवाणीतून सांगितलं की आता ह्याला नको मारूस. द्वापार युगात श्रीकृष्णाच्या रूपात तू जाशील तेव्हा तुला याचा बदला घेता येईल. आता दुर्गाने विष्णूजीला कवटाळलं आणि म्हणाले की बाळा, तुला स्थितीचा विभाग दिला जाईल, तुझी पूजा जगात होईल आणि तू खूप सच्चा व्यक्ती आहेस. आता तिसऱ्या पुत्राकडे, शिवजीकडे दुर्गा माता गेली आणि म्हणाली, बाळा, तुझ्या 2 बंधूंना तर पित्याचं दर्शन झालं नाही, त्यांनी तर खूप प्रयत्न केला. आता तूही तुझ्या पित्याचा शोध घे, नाहीतर नंतर सृष्टिकर्म सुरू होईल, त्यानंतर तू तिकडे जा, संन्यास धारण कर. आत्ताच जाऊन शोध घे. भगवान शिवजींनी, शंकरांनी समजदारी केली. म्हणाले, माझ्या दोन्ही मोठ्या बंधूंना पित्याचं दर्शन झालं नाही. ब्रह्माजींनी तर 4 युग समाधी सुद्धा लावली आणि विष्णूजींनी तर तसा भरपूर शोध घेतला. मी तर प्रयत्न पण करणार नाही माते, पण मला एक वरदान दे. दुर्गेला शिवजींनी, तमोगुणयुक्त शिवजींनी म्हटलं की मला एक वर दे माते, की माझा मृत्यू कधीच होऊ नये, मला अमर कर. आता दुर्गा म्हणाली की बाळा, श्रीदेवी म्हणाली की पुत्रा, इथे असं नाही होऊ शकत. ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू होणारच होणार. ही माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. पण मी तुला एक विधी सांगते ज्यामुळे तुझं आयुष्य सगळ्यात जास्त होईल. तर भगवान शिवजी म्हणाले की माता कृपा कर. तर दुर्गा म्हणाली की बाळा, हे आयुष्य वाढवण्याचा एक विधी आहे, मार्ग आहे, की प्राणायाम करून श्वासाला सूक्ष्म कर. एका स्थानावर बसून राहा आणि सूक्ष्म श्वास कमीत कमी घेतल्याने आयुष्य वाढतं, कारण आयुष्य श्वासावर अवलंबून आहे. तर भगवान शंकरांनी हेच शिरोधार्य मानलं आणि म्हणाले, जशी आपली आज्ञा. आपण पाहतो की भगवान शिवजी बऱ्याचदा समाधीस्थच दिसतात. त्यांना तर दीर्घायुष्य आहे. 7 ब्रह्माजींच्या मृत्यूनंतर 1 विष्णूजींचा मृत्यू होईल आणि 7 विष्णूजींच्या मृत्यूनंतर 1 शिवजींचा मृत्यू होईल, तमोगुण शिवजींचा. एवढं मोठं आयुष्य आहे. आणि एका ब्रह्माजींचं आयुर्मान किती आहे? ब्रह्माजींचा 1 दिवस, रजगुण ब्रह्माजींचा 1 दिवस 1000 चतुर्युगा एवढा असतो. आणि तेवढ्याच रात्री. एका चतुर्युगात किती वर्ष आहेत आपल्या मनुष्ययुगात? 43,20,000 वर्ष एका चतुर्युगात. असा 1000 चतुर्युगांचा ब्रह्माजींचा दिवस आणि तेवढ्याच रात्री आहेत. 30 दिवस रात्रींचा 1 महिना, 12 महिन्यांचं 1 वर्ष आणि 100 वर्षांचं ब्रह्माजींचं आयुष्य. याच्या 7 पट विष्णूजींचं, सत्वगुण विष्णूजींचं आणि विष्णूजींच्या 7 पट तमगुण शिवजींचं इतकं मोठं आयुर्मान असतं. मग या तिन्ही पुत्रांचा
विवाह करायचं दुर्गाने ठरवलं. आकाशवाणी केली काल ब्रह्मने क्षरपुरुषाने दुर्गादेवीला की दुर्गा तू ह्या तिन्ही पुत्रांना परत सागर मंथनाला पाठव आणि तिथं त्यांच्या विवाहासाठी तूच 3 रूपं घे, 3 कन्या रूपं धारण करून ये. आता श्रीदेवीने 3 रूपं बनवली गुप्तपणे आणि समुद्रात लपवली. तिकडून तिन्ही पुत्रांना सांगितलं की जा मुलांनो, तुम्ही सागर मंथन करा आणि काल ही सगळी व्यवस्था करतो. यांनी जाऊन सागर मंथन दुसऱ्यांदा केलं तर 3 मुली बाहेर आल्या. आता माताने सांगितलं होतं की बाळांनो, जी पहिली येईल आधी पहिल्या कन्येची ओळख करून घे, मग दुसऱ्या कन्येची ओळख कर आणि मग तिसऱ्या कन्येची ओळख करून घे. तर तिघांनी ते मागे पुढे केलं आणि मातेकडे घेऊन आले. दुर्गाने विचारलं पहिली कोणती बाहेर आली, तर ही. तिचं नाव सावित्री ठेवण्यात आलं आणि ब्रह्माला सांगितलं की ही तुझ्या पत्नी रूपात असेल. दुसरीला सांगितलं तुझं नाव लक्ष्मी असेल आणि विष्णूजींबरोबर तिचा विवाह केला. आणि तिसरीला सांगितलं की तुझं नाव उमा असेल आणि तिचा विवाह शिवजींबरोबर केला. आता इथून ह्या एका ब्रह्मांडामध्ये कालसृष्टीला प्रारंभ झाला. ह्या क्षरपुरुषाच्या परिवाराला प्रारंभ झाला. यातून सूर आणि असुर निर्माण झाले. आणि पुण्यात्म्यांनो, जे पुराणात आपण सागर मंथनाबाबत ऐकतो की 14 रत्न निघाली, भगवान शिवजींनी विषप्राशन केलं, ही तर सगळी नंतरची गोष्ट आहे. तर पहिल्यांदा हे अशा प्रकारे सागर मंथन झालं होतं. ते ह्या वेदांमध्ये पुराणांमध्ये नाहीये, ते सूक्ष्म वेदात आहे, 5व्या वेदात. पुण्यात्म्यांनो, आता ही आहे ती सृष्टी रचना जी 5व्या वेदात आहे, सूक्ष्म वेदामध्ये. आता 5व्या वेदाची आपल्याला कल्पना नव्हती. आदी शंकराचार्यांनी आपल्याद्वारा रचलेल्या पुस्तकात त्या सूक्ष्म वेदाचं 5व्या वेदाचं वर्णन केलं आहे आणि त्यांनी आपल्याद्वारे रचलेल्या त्या पुस्तकात उल्लेख केला आहे. वेळ आली की आपण दाखवू. आता परमेश्वर कबीर देवजींनी 600 वर्षांपूर्वी सन 1398 मध्ये ते सशरीर आले होते सतलोकावरून शिशुरूप धारण करून. काशीनगरीत लहर तारा तलावात फुललेल्या कमळावर शिशुरूपात विराजमान झाले होते प्रभू. आणि हा 5वा वेद सांगण्यासाठी ते स्वतःहून आपल्याकडे येत आहेत. आणि त्यांना एक निस्संतान विणकर जोडपं घेऊन गेलं होतं. विणकराच्या घरी त्यांचं संगोपन झालं. आपल्या लीला दाखवत ते मोठे झाले. कारण असेच परमात्मा लीला करू शकतात, कारण वेदांमध्ये सुद्धा असंच लिहिलेलं आहे की तो परमात्मा येतो प्रत्येक युगामध्ये आणि असं मनुष्यासारखं जीवन जगून, मनुष्यासारखं कर्म करून, आपल्या लीला दाखवून आपला निर्वाह करून दाखवतो. ऋग्वेद मंडल नंबर 1, सूक्त नंबर 31, मंत्र नंबर 17 मध्ये. तर परमात्म्याने आपली वाणी आजपासून 600 वर्षांपूर्वी आपल्या मुखकमलाद्वारे गीतेच्या अध्याय नंबर 4 मध्ये श्लोक क्रमांक 32 मध्ये ज्याविषयी म्हटलं आहे की धार्मिक यज्ञ म्हणजे अनुष्ठानाची अत्याधिक माहिती, विस्ताराने सत्य माहिती, खरी माहिती, संपूर्ण माहिती ब्रह्मणमुखे. ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म, मुखे म्हणजे मुखामधून उच्चार केलेल्या वाणीमध्ये अगदी विस्ताराने सांगितलंय. ते तत्वज्ञान आहे. त्याची माहिती घेतल्यानंतर आपली सगळी कर्म समाप्त होतात. म्हणजे चूकभूल बंद होईल, चुकीची साधना आपण करणार नाही. परमेश्वर कबीर देवजी त्यावेळी म्हणत असत की ह्या नकली गुरु आचार्यांना, भोंदू मंडळींना की तुम्ही जनतेची दिशाभूल करीत आहात. तुम्ही म्हणताय की ब्रह्मा विष्णू महेशाचे कोणी मातापिता नाहीयेत. परमात्मा म्हणतात की यांचे मातापिता आहेत, त्यांचा जन्ममृत्यू होतो, ते जन्मतात, ते मरतात, ते अविनाशी नाहीयेत, ते संपूर्ण देव नाहीयेत. तर ह्या गोष्टीचा खूप विरोध झाला होता परमेश्वराला. त्या भोंदू आचार्यांनी
त्या नकली गुरूंनी कबीर परमेश्वरांच्या बाबत खूप खोट्या अफवा पसरल्या की ते खोटे आहेत, अशिक्षित आहेत, त्यांनी गीता पठण केलेलं नाही, पुराण पठण केलेलं नाही, संस्कृतचं ज्ञान नाही, अशिक्षित व्यक्ती आहेत ते, त्यांना काय माहीत वेद व पुराण काय आहे ते, हे खोटं बोलतायत, त्यांचं ऐकू नका, त्यांना मानू नका. तिथंच तर आमची फसवणूक झाली आम्हा जनतेची. कारण आमचे आचार्य जे आहेत, जे गुरु लोक होते, ब्राह्मण ऋषी होते, ते संस्कृत भाषेचे ज्ञानी होते. तर आपण हा विचार केला की हे सगळे ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये विद्यमान आहेत, लिहिलेले आहेत. तर कबीरजी संस्कृत जाणत नव्हते, ते कुठल्या ब्राह्मणाकडे शिकलेले नव्हते. म्हणून कबीरजी खोटं बोलत असतील आणि आपले गुरु आचार्य खरं सांगत असतील, अशी धारणा करून त्या परमेश्वराच्या ज्ञानाला आम्ही स्वीकारलं नाही आणि त्याचेच दुष्परिणाम आम्ही आजही भोगत आहोत. आम्ही जी भक्ती करतो ती शास्त्राविरुद्ध आहे. आम्हाला जे ज्ञान प्राप्त आहे ते परमात्म्याचे ज्ञान नाही. आजपासून 600 वर्षांपूर्वी आपले परमेश्वर सच्चिदानंद घनब्रह्मवाणीद्वारे बोलले होते. जसं ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86 मंत्र 26 आणि 27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82 मंत्र नंबर 1, 2 आणि 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 20 मंत्र नंबर 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96 म्हणजे 96 मध्ये, मंत्र 16 पासून 21 पर्यंत. त्यात म्हटले की परमात्मा सतलोकातून चालत येतात. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र नंबर 8, 9 मध्ये स्पष्ट केलंय हे परमात्म्याने की तो शिशुरूप धारण करतो आणि जेव्हा शिशुरूपात तो येतो परमात्मा, तर त्याच्या पालनपोषणाची क्रिया कुमाऱ्या गायीकडून केली जाते आणि तो परमात्मा तत्वज्ञान, यथार्थ ज्ञान सांगण्यासाठी आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतो. श्रेष्ठ वर्णीय आत्म्यांना तो भेटतो आणि आपल्या तत्वज्ञानाने परिपूर्ण करतो. त्या आधारावर परमात्मा ज्या लीला करतात तशाच प्रकारे करत आदरणीय धरमदास साहेबांना भेटले. चांगल्या आत्म्यांमध्ये ते कोणाकोणाला भेटले? आदरणीय धरमदास साहेबांना भेटले, आदरणीय मलुकदास साहेबांना भेटले, आदरणीय दादूदास साहेबांना भेटले, आदरणीय नानकदास साहेबांना भेटले, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडाणी जिल्हा जज्जर हरियाणा यांना पण भेटले, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेश यांना पण भेटले. तर ते परमात्म्याच्या गुणामध्ये लिहिलं आहे की ते असं करतात की वेद पण त्याची साक्ष देतात. त्याच आधारावर ते धरमदास साहेबांना भेटले, जे बांधवगडचे राहणारे होते, मथुरेला गेले होते परमात्म्याच्या शोधात. तिथे परमात्म्याने सांगितलं की भगवान या तीर्थस्थळांवर नाहीये, तर या सद्ग्रंथांमध्ये लिहिलेल्या विधीतून प्राप्त होईल. आणि धरमदासजी, आपण इथं म्हणत होता की भगवान इथे संचार करत होते श्रीकृष्णजी, पण आता तर ते नाहीयेत. ज्यावेळी संचार करत होते तेव्हा यायचंस तू, आता ते नाहीयेत. आता तू काय शोधायला येतोयस? आपल्या सद्ग्रंथात लिहिलं आहे, त्या सद्ग्रंथांमधून शोधा. काय म्हटले भगवानाने? धर्मदास ये जग बोरा न कोई न जाने पद निर्वाण, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम नियारा. परमेश्वर कबीरदेवजींनी ही सृष्टीरचना धरमदासजींना ऐकवली होती. आदरणीय धरमदासजींना परमपूज्य परमेश्वर कबीरदेवजींनी जी कथा दासांनी आपल्याला ऐकवली, ती कथा आदरणीय धरमदास साहेबांना ऐकवली होती. त्यातूनच ती दासांनी आपल्याला ऐकवली. आता ती सच्चिदानंद घनब्रह्म वाणीद्वारे लिपिबद्ध आहे. कबीर सागरमध्ये लिहिलंय, ते वाचून आपल्याला सांगतोय. त्याला कबीर वाणी म्हणतात, सच्चिदानंद घनब्रह्म वाणी म्हणतात, ज्याच्याविषयी गीतेच्या अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये सांगितलं आहे की ते सच्चिदानंद घनब्रह्म मुखारविंदच्या वाणीमधून उतरलेल्या अमरवाणीत, कबीरवाणीत लिहिलं आहे. धर्मदास ये जग बोरा न कोई न जान पद निर्वाण, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम निहारा. यही ज्ञान जग जीव सुनावो, सब जीवों का भ्रम नसावो. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. या तिन्ही देवांची उत्पत्ती मी तुला सांगतो, परमेश्वर म्हणतायत कबीर देवजी, परमपूज्य कबीर परमेश्वरजी.
काय सांगतायत की आता मी तुम्हाला तिन्ही देवांची उत्पत्ती सांगतो पुण्यात्म्यांनो. 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने हे ज्ञान आपल्या सच्चिदानंद घनब्रह्म वाणीतून लिहिलं आणि बोललं, आणि तेच आता आपल्याला दाखवणार पुराणांमध्ये आणि वेदांमध्ये, गीतेमध्ये. तुम्ही तोंडात बोटं घालाल की खरंच हे भगवान आहेत? आम्हाला कसं मूर्ख बनवलं होतं या नकली आचार्यांनी, गुरूंनी. आम्हाला आमच्या अभ्यासक्रमाबाबतही ओळख करून दिली नाही त्यांनी. आमचे अभ्यासक्रम आमचे सद्ग्रंथ आहेत. याच्या विरुद्ध जे ज्ञान दिलं जातं ते शास्त्राविरुद्ध आहे, अभ्यासक्रमाविरुद्ध आहे. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. कुछ संक्षेप कहूँ गौराई, सब संशय तुमरे मिट जाई. म्हणतायत थोड्या वेळात संक्षिप्तमध्ये सांगतो म्हणजे सगळे संशय दूर होऊन जातील. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. ह्या ज्ञानानं जी बुद्धिमान व्यक्ती ऐकेल ह्या कथेला तर हृदयाला लावेल की हेच सत्य आहे, आणि प्रमाण पाहतील सद्ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये, वेदांमध्ये, गीतेमध्ये. बुद्धिमान तर हृदयाला लावेल आणि म्हणेल हीच सत्य गोष्ट आहे, आम्हाला कळलं नाही. आणि मूर्खाने ऐकलं तर काही दुःख नाही, त्याला काही समजणारच नाही. तो तर अडाणी माणूस आहे. प्रमाण पाहूनही जो मानत नाही तो अडाणीच ना. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. आता मी ज्याविषयी सांगणार आहे ते शहाणे तर समजतीलच. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जम दारुण वंशन अंजन. ब्रह्माश्री विष्णुश्री शिवजी यांच्या माता तर अष्टांगी वा दुर्गा आहेत, आणि पिता हे ज्योतनिरंजन क्षरपुरुष क्षरब्रह्म काल आहेत. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जम दारुण वंशन अंजन. पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. पहिले तर म्हणत होते की ज्योत निरंजन क्षरब्रह्मचा अंड्यातून जन्म झाला, उत्पत्ती झाली परमात्म्यापासूनच, आणि नंतर दुर्गेची उत्पत्ती केली परमेश्वराने, परमक्षर ब्रह्मने, सत्पुरुष कबीर साहेबांनी. तर मग काय सांगतायत की पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. माया दुर्गाला म्हणतात. माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा. दुर्गेच्या सुंदर रूपाला पाहून त्याच्यामध्ये विषय वासना प्रभावित होते, प्रबळ होते. कामदेव धर्मराय सताए, देवी को तुरंत धर खाए. काय म्हणतायत? ह्या काळा अंतर्गत उत्तेजना उत्पन्न झाली आणि दुर्गा त्याच्या मुखातून आत गेली. त्याने अभद्र पद्धतीने तिला आलिंगनात घेण्यासाठी हात पसरवले होते आणि चुंबन घेण्यासाठी तोंड उघडलं होतं वेड्यासारखं. दुर्गा त्याच्या तोंडातून पोटामध्ये गेली. पेट से देवी करी पुकारा, हे साहेब मेरा करो उभारा. टेर सुनी तब हम ता आए, अष्टंगी का बंध छुड़वाए. परमात्मा म्हणतायत की धर्मदासजी मग मी तिथे गेलो दुर्गेजवळ, तर पोटात होती त्याच्या मी बाहेर काढलं तिला. सतलोक में कीन्या दुराचारी, काल निरंजन दीन्या नकारी. माया समेत दिया भगाई, 16 शंख कोस दूरी पर आई. अष्टंगी और ये काल अब दोई, मंद कर्म से गए बिगोई. धर्मराय को हिकमत कीन्या, नख रेखा से भग कर लीना. इस काल को धर्मराय भी कहते हैं. इसने कसम खाई थी, प्रतिज्ञा की थी भगवान के सामने. परमात्म्याने म्हटलं होतं की तू ह्या आत्म्यांना दुःखी करशील. तो म्हणाला नाही हो, जो जसं कर्म करेल तसं फळ मी त्याला देईन. मी तर धर्माचं राज्य करीन म्हणून तर धर्मराज म्हणवून घेतो. पण इथे म्हणवून घेतो धर्मराज, पण करतो मात्र सगळा अन्याय. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रामकिसन शंकर आव्हाड. आपण कुठून आलात? मी अहमदनगर, महाराष्ट्र येथून आलेलो आहे. आपला काय व्यवसाय आहे? मी सध्या शेती करतो. याच्यापूर्वी मी 30-32 वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी केलेली आहे आणि त्या नोकरीमध्ये नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार
मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी माझी नोकरी झालेली आहे. शेवटी नाशिक रेंजला अँटी करप्शन ब्युरोमध्ये ॲडिशनल SP म्हणून मी सेवानिवृत्त झालेलो आहे. सर, संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराज यांच्याकडून गुरुदीक्षा 2011 साली घेतलेली आहे. संत रामपालजी महाराज यांच्याकडनं गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी लहानपणापासून अनेक देवांची, पिंपळाची, झाडाची पूजा करत होतो. थोडा मोठा झाल्यानंतर फॅमिलीसह आम्ही वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरला पायी वारी करायचो, एकादशी करायचो, चारी धामाला गेलो, तिथे देवांची पूजा केली, व्रत केले, वैकल्य केले आणि त्याच्यातून वेगवेगळ्या ग्रंथाचा अभ्यास केला. या अभ्यासामधून मला कीर्तन प्रवचन करायची सवय लागली. अनेक ठिकाणी कीर्तन प्रवचन केले. नाशिक भागामध्ये, देवळाली भागामध्ये, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यातील अनेक खेड्यामध्ये हजारो कीर्तन केले, प्रवचन केले आणि वेगवेगळ्या देवतांची भक्ती केली, देवींची भक्ती केली. 12 वर्षापूर्वी रामकृष्ण मठ बेलूर रामकृष्ण परमहंसाच्या परंपरेतील गुरु गहनानंद स्वामी यांच्याकडून सुद्धा नामदीक्षा घेतली. त्या नामाचा 12-13 वर्ष जप केला, भक्ती केली, देवीची भक्ती केली. त्या गुरूंनी आम्हाला देवीपर्यंतचा मंत्र दिला होता. ओम ह्रीम रामकृष्णाय नमः असा तो मंत्र होता. मंत्रही चालू होता आणि पंढरपूरच्या वाऱ्याही चालू होत्या. या वाऱ्यामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये अनेक भक्तांचा संपर्क आला, अनेक महाराजांचा संपर्क आला आणि अशा प्रकारे मी माझी भक्ती चालू ठेवलेली होती. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात, तुम्ही बरेचसे प्रवचन केले, कीर्तन केले. त्या कीर्तनामधून आणि या प्रवचनामधून आपण काही अनुयायांना जोडले होतं का? मी तशी नामदीक्षा देत नसतो कोणाला, परंतु अनेक भक्त जे होते ते कीर्तनाला, प्रवचनाला यायचे, ऐकायचे आणि नंतर कीर्तन संपल्यानंतर दर्शन घ्यायचे. मला असं वाटायचं की मी खूप मोठा महाराज झालोय. परंतु या भक्तीमध्ये आल्यानंतर, संत रामपाल महाराजांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर मला समजलं की ते किती मोठं अज्ञान होतं. त्या अज्ञानाचा पर्दाफाश मला या भक्तीमुळे झाला. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासून भक्ती मार्गात होतात, प्रवचन करत होतात, कीर्तन करत होतात, बराच मोठा समुदाय तुमच्या कीर्तनाला उपस्थित होते, तुमचे सत्संग ऐकायचे, कीर्तन ऐकायचे. असं असताना तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांचीच गुरुदीक्षा घ्यायला पाहिजे? मी पंढरपूरच्या वारीमध्ये म्हणजे पायी जाताना येताना करमाळा गाव आहे मोठं, त्या गावामध्ये एक नाशिकची भक्तमती होती. त्या भक्तमतीने ज्ञानगंगा नावाचं पुस्तक मला दिलं. मी ते घरी आल्यावर वाचलं. वाचल्यानंतर ते माझ्या बंधूकडे पण दिलं आणि वाचल्यानंतर माझा अगोदरचाच खूप स्टडी मी केला होता, खूप अभ्यास केला होता धार्मिक ग्रंथाचा. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, वेदाचा काही भाग, उपनिषद, पंचदशी, वृत्ती प्रभाकर असे जे वेदांतावरचे ग्रंथ आहेत, या सगळ्या ग्रंथाचा मी सखोल अभ्यास केला होता. हे ज्ञानगंगा वाचल्यानंतर मी कंपॅरिझन केलं की ह्या ग्रंथामध्ये आणि ज्ञानगंगामध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे याच्यामध्ये काय फरक आहे. तो फरक मला समजला
की ज्ञानगंगेमध्ये प्रत्येक ग्रंथाचा आधार देऊन श्लोक दिले होते आणि त्या श्लोकाचा खरा अर्थ दिला होता. त्याच्यामध्ये जो अर्थ दिला होता तो सत्य अर्थ होता, खरा अर्थ होता. आणि मला जो अभ्यास केला होता तो अर्थ त्याच्याशी जुळत नव्हता. आणि अशा प्रकारचा हा तालमेल काही जुळत नव्हता. मला हा अर्थ सत्य वाटला, ही भक्ती सत्य वाटली, त्याच्यामध्ये सृष्टी रचना सुद्धा होती. आणि मी जे ग्रंथ अभ्यास केले याच्यामध्ये कुठेही मला सृष्टी रचना कुठेही दिसली नाही, कुठे अभ्यासाला भेटली नाही. म्हणजे ज्ञानगंगेमधून मला खरं ज्ञान झालं. आणि त्यानंतर मी निर्णय घेतला की आपल्याला ही भक्ती करायला पाहिजे. मग मी ती कसं जायचं, कुठं जायचं, कोणाकडे जायचं असा शोध घेतला आणि मग ही भक्ती स्वीकारली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही ज्ञानगंगा हे पुस्तक वाचलं आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला ते ज्ञान पटलं आणि तुम्ही भक्ती घ्यायचं ठरवलं. पण माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र आज ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि तुम्ही पूर्वीपासूनच एक वारकरी समुदायाशी निगडीत होतात. असं असताना तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही संत रामपालजी महाराजांनाच गुरु केलं पाहिजे? संत रामपालजी महाराजांनाच गुरु का केलं पाहिजे हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. कारण जीवनामध्ये गुरु करायला पाहिजे. सगळे सद्ग्रंथ सांगतात, सगळे महाराज लोक सांगतात, पण तो गुरु कोण आहे, पूर्ण गुरु कोण आहे हे कोणीच सांगत नाही. हे ग्रंथामधून आपल्याला भेटतं की पूर्ण गुरु कोण आहे. जसं ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये 1 ते 4 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जो संसार वृक्षाचं यथार्थ वर्णन करतो तो तत्वदर्शी संत आहे. जो आपल्याला परमात्म्याची भेट घालून देतो तो तत्वदर्शी संत आहे. जो आपल्याला खरा सुप्रीम गॉड कोण आहे, त्याची प्राप्ती कशी करायची, त्याचा मंत्र कोणता आहे, याला तत्वदर्शी संत म्हणतात. तो एका युगामध्ये एकच असतो. संत रामपालजी महाराज हे तत्वदर्शी संत आहेत. त्यांची पूर्ण परमात्म्याची भेट झालेली आहे आणि त्यांच्या ज्ञानाने अज्ञान जातं, म्हणून मी ते गुरु केलेले आहेत. सर, तुम्ही सांगत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे एक तत्वदर्शी संत आहात, तर याला काही पुरावा आहे का? याला ग्रंथाचा पुरावा आहे. कारण महाराजांनी जे ज्ञानगंगा लिहिले, गीतेवर पुस्तक लिहिले, गीतातीरा ज्ञानामृत लिहिलं, या सगळ्या ग्रंथामध्ये पुरावे दिलेले आहेत की जो संसार वृक्षाचं वर्णन करतो, ज्याने वेदाचा अभ्यास केलाय आणि ज्याची परमात्म्याची भेट झालेली आहे, महाराजांनी त्यांच्या पुस्तकामधून दिलेलं आहे की त्यांची पूर्ण परमात्म्याची भेट झालेली होती. तो वेळ, तो काळ, तो दिवस त्यांनी नमूद केलेला आहे. यावरूनच ते तत्वदर्शी संत आहेत, जे तत्वाचा बोध करून देतात. त्यांनी आम्हाला तत्वाचा बोध करून दिला की कोण पूर्ण परमात्मा आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये 15व्या अध्यायातल्या 16-17व्या श्लोकात सांगितलेलं आहे की अक्षर पुरुष कोण आहे, अक्षर पुरुष कोण आहे. आणि या दोन्ही पुरुषापेक्षा जो अन्य पुरुष आहे तो पूर्ण परमात्मा आहे. 17व्या श्लोकात सांगितलंय. उत्तम पुरुष त्याला म्हटलेला आहे. उत्तम पुरुष तो अन्यहा परमात्मा इति उदाहृतः यो लोकत्रयम आविश्य बिभरती अवे ईश्वरः. उत्तम पुरुष तो अन्यहा, तो वेगळाच आहे. तो पूर्ण परमात्मा आहे आणि त्याची भक्ती करूनच मनुष्य मुक्त होऊ शकतो. ही भक्ती महाराजांनी सांगितलेली आहे, संत रामपाल महाराजांनी. म्हणून ते तत्वदर्शी संत आहेत. सर, आज महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर गुरुमाऊली यांना संबोधित केलं जातं आणि त्यांनाच एक तत्वदर्शी संत म्हणून आज महाराष्ट्र बघतो आहे. तर तुम्ही असं कसं सांगू शकता की जे संत ज्ञानेश्वरांनी जे ज्ञान दिलं ते
आणि संत रामपालजी महाराजांचं ज्ञान याच्यामध्ये काय फरक आहे? माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, म्हणजे गीतेवर विस्तृत टीका त्याला म्हणतात. आणि माऊलींनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे का गीतेचा 15व्या अध्यायातला 4था श्लोक बघा, तत्परिमार्गितव्यम तत्पदम यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः. म्हणजे पूर्ण गुरु मिळाल्यानंतर परत जन्ममरणाच्या चक्रात यावं लागत नाही. माऊलींनीच आपल्याला 18व्या अध्यायातल्या 62व्या श्लोकात सांगितलेलं आहे की तमेव शरणम गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. आता एवढं माऊलींनी सांगून सुद्धा माऊलींनी स्वतः सांगितले की त्या परमात्म्याला शरण जा, माझं इष्ट दैवत तो आहे. माऊली म्हणजे कृष्ण भगवान आहेत, माऊली म्हणजे विष्णूचा अवतार आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातल्या 63व्या श्लोकात सांगितलेलं आहे की सर्व गुह्यतमं भूय शृण्मे परमं वचः इष्ट अशी मे दृढमिती तत्वक्ष्यामि ते हितम. हे अर्जुना, तुझ्या हिताकरता सांगतो की माझं इष्ट दैवत ते पूर्ण परमात्मा आहेत. हे माऊलींनी स्वतः सांगितलेलं आहे की माझी भक्ती नका करू, मी ज्याची करतोय ना त्याची करा. तो परमात्म्याचा शोध संत रामपाल महाराजांच्या भक्तीतून आपल्याला सापडतो. माऊली तसे श्रेष्ठ आहेत, पुण्यात्मा आहेत, परंतु ते विष्णू भगवंताचे अवतार आहेत. म्हटले ना, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. माऊलींनी 12व्या वर्षीच ज्ञानेश्वरी, हरिपाठ इत्यादी ग्रंथ आपल्याला दिलेले आहेत. माऊलींनी हरिपाठात सांगितलेलं आहे की अजपाजप उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. माऊली सांगता अजपाजप करा, पण त्यांचा आपण ऐकत नाही. अजपाजप कोणाला समजत नाही. तो कोणत्या मंत्राचा करायचा हे कोणताही महाराज सांगत नाही. आणि आपण नुसता अजपाजप हा शब्द उच्चार करतो, परंतु अजपा जप आपण करत नाही. तो अजपाजप संत महाराज रामपाल महाराज सांगतात, तो श्वासावर असतो. तो ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायातला 23व्या श्लोकाचा असतो. त्याला सतनाम सारनाम म्हणतात की ओम तत्सदिती निर्देशो ब्राह्मण त्रिविध स्मृतः ब्राह्मणा तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. की त्या परमात्म्याचा ओम तत्सद हाच मंत्र आहे, असा आदेश आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. हे माऊलींनी सांगितलेलं आहे. परंतु आपण माऊलींनी काय सांगितलं हे न करता आपण माऊलीचीच भक्ती करतो. माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलंय की अव्यभिचारी भक्ती करा, म्हणजे एकाच देवाची भक्ती करा, पूर्ण देवाची भक्ती करा. परंतु आपण सोमवारी एका देवाला, मंगळवारी एका देवाला, 7 दिवसाचे 7 देव आपण पूजित बसतो, म्हणजे व्यभिचारी भक्ती करतो. आणि व्यभिचारी भक्तीमधून काही फायदा होत नाही. कशावरून? बघा तुम्ही, सगळा जो वारकरी संप्रदाय आहे हा पुष्कळ वाऱ्या करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतात, परंतु कोणाचेच विकार जात नाही, कोणाचंच काही पाप जात नाही. म्हणून माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा नीट अभ्यास करा, नीट अर्थ ध्यानात घ्या आणि तशी भक्ती करा, तरच मुक्ती प्राप्त होईल. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे आज पृथ्वीच्या पाठीवर एकमेव तत्वदर्शी संत आहे आणि त्यांच्यापासून नामदीक्षा घेतल्यानंतर माणसाचा जो जन्ममरणाचा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे मिटून जातो. तर या अनुषंगाने आपल्याला संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर काही लाभ प्राप्त झालेत का? लाभ पुष्कळ झाले. त्यातला महत्त्वाचा आध्यात्मिक लाभ आहे की मी पुष्कळ ग्रंथाचा अभ्यास केला होता
परंतु गीतेमध्ये जसं 7व्या अध्यायातल्या 12 ते 15 श्लोकामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे 3 गुण आहेत. त्या 3 गुणाची जे भक्ती करतात त्यांची मुक्ती होत नाही, ते मूर्ख आहेत. आणि असं सांगितलेलं असतानाही त्यांचीच भक्ती पूर्ण वारकरी संप्रदाय मी सुद्धा करीत होतो. परंतु यांच्यापेक्षा वेगळा देव आहे हे फक्त जगाच्या पाठीवर संत रामपाल महाराज यांनी सांगितलेलं आहे. तो देव कोण आहे हे गीतेमध्ये होतं, वेदामध्ये होतं, बायबल कुराणामध्ये होतं. त्याने सृष्टी रचना कशी केली, तो पूर्ण ब्रह्म कसा आहे, तो परमाक्षर ब्रह्म कसा आहे, हे सगळं वर्णन होतं. परंतु कोणालाही समजत नव्हतं. हे फक्त परमात्म्याच्या कृपेनेच संत रामपाल महाराजांना समजलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी दिलेल्या मंत्रातूनच सगळं पाप जातं, माणूस निर्मळ होतो, स्वच्छ होतो, अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय परमात्म्याकडे जाताच येत नाही. अंतःकरण शुद्धीचा मंत्र कोणता, तो फक्त संत रामपाल महाराज यांनी जगाला सांगितला. तो 17व्या अध्यायातला 23वा श्लोक आहे. तो श्लोक ओम तत्सत हा मंत्र आहे, तो सरळ नाही जपायचा. त्याचे सूत्र आहेत. त्या सूत्राचा अर्थ काय, त्या शब्दाचा अर्थ काय, त्या शब्दाला कोणता मंत्र जप करायचा हे फक्त संत रामपाल महाराज यांनीच सांगितलेलं आहे. बाकी कोणत्याही महाराजाला, किती महाराज मोठा असो, कोणलाही जर विचारलं ना आपण की ओम तत्सतचा अर्थ काय, ते सांगतात ओम तत्सत, ओम तत्सत असाच मंत्र जप करा. म्हणजे हे किती अज्ञान आहे. हे अज्ञान फक्त संत रामपाल महाराजांच्या ज्ञानानेच जाईल. ते गेलं आणि म्हणून आम्ही त्यांची भक्ती स्वीकारली आहे. सर, परमार्थ तुम्हाला साधला, परंतु आजच्या भौतिक युगामध्ये अन्य काही तुम्हाला लाभ प्राप्त झालेत का? अन्य पुष्कळ लाभ आहेत. पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं अज्ञान आहे. ते अज्ञान समजलं, हा फार मोठा लाभ झालेला आहे. अज्ञान कोणता आहे की वारकरी संप्रदाय हा संत नामदेव महाराजाला मानतो, परंतु त्यांनी कोणत्या मंत्राचा जप केलाय, त्यांनी पंढरपूर का सोडलं, गुमान गावी जाऊन पंजाब प्रांतात जाऊन त्यांनी समाधी घेतली, का घेतली असेल? नामाची पाओम तारी पीछे सेम भेद बुचारी, सार शब्द पाया जग गमन बहुर न होई. नामदेव महाराजांनी कोणता सार शब्द प्राप्त केला याचा विचार करायला पाहिजे वारकरी संप्रदायाने. त्यांनी जी भक्ती केली ती भक्ती करायला पाहिजे, तरच मुक्ती मिळेल. जसं गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितलेलं आहे की जरामरण मोक्षाय मामाश्रित यतन्ते ते ब्रह्म तद्विदुः कृष्णम अध्यात्मम कर्म चाखिलम. की म्हातारपण आणि मृत्यू याच्यातून मुक्त होण्यासाठी ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे हे जाणून घेतल्यानेच मुक्त होतो. ही मुक्ती त्या परमाक्षर ब्रह्माच्या भक्तीने प्राप्त होईल. त्या परमाक्षर ब्रह्माला आपलं पाप घालवायची ताकद, शक्ती त्या परमाक्षर ब्रह्मामध्ये आहे. तो परमाक्षर ब्रह्म कोण आहे हे मला समजलंय. हा फार मोठा मला आध्यात्मिक लाभ झालेला आहे. पुष्कळ महाराजांचे कीर्तन प्रवचन ऐकले, परंतु काही समजत नव्हतं. त्यांना त्यांच्या गुरुने जे सांगितलं तेच ते सांगायचे. खरं ज्ञान काही समजत नव्हतं. पूर्ण वारकरी संप्रदाय परमात्म्याला निराकार मानतो आणि भक्ती कोणाची, माऊलीची करतो, पांडुरंगाची करतो. आता हे तर साकार देव आहेत ना, मग तुम्ही निराकार मानून काय उपयोग आहे? वारकरी संप्रदायातल्या महाराज लोकांना विचारलं की अरे ही भक्ती करा, ते म्हणतात आम्हाला भक्ती पाहिजे, मुक्ती नको. मुक्ती आहे, मुक्ती प्राप्त करावी असं कुठं सांगितलंय?
मग त्यांना माऊलींनी सांगितलेलं आहे की 7व्या अध्यायातला 69व्या श्लोकामध्ये मुक्तीचा शब्द आहे. मुक्ती प्राप्त करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. म्हणजे हे भक्ती मागतात, भक्तीचं फळ मुक्ती आहे हे विसरून जातात. म्हणून हे अज्ञान घालवायचं काम या भक्तीने आता चालवलेलं आहे. हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अज्ञान जाणार आहे. वारकरी संप्रदायाचा नामदेव महाराज हा फार मोठा पाया आहे, फार मोठा संत आहे. माऊली फार मोठे संत आहेत. परंतु यांनी जी भक्ती सांगितली ती भक्ती करायला पाहिजे, तरच खरं आपलं जन्ममरण संपेल, खरी मुक्ती मिळेल. माऊलींनी हरिपाठात सांगितलंय की अजपाजप करा, अजपाजप उलट प्राणाचा. परंतु अजपाजप कोणत्या मंत्राचा करायचा, तो कसा करायचा, कोणताही महाराज सांगत नाही. ते संत रामपाल महाराज सांगतात की अजपाजप हा ओम तत्सद या मंत्राचा करायचा आणि तो श्वासावर करायचा असतो, त्याला अजपाजप म्हणतात. या अजपाजपानेच आपलं अनेक जन्माचं पाप जाईल. पाप गेलं म्हणजे दुःख जाईल. ज्या अर्थी वारकरी संप्रदायातले अनेक महाराज कोणी अपघातात मरतो, कोणी मावळाच्या माशा चावून मरतो, याचा अर्थ काय की यांचं पाप नाही गेलं. यांनी जो जप घेतला, जप स्वतः केला, जप दिला समाजाला, ते सगळे जप शास्त्रविरुद्ध आहेत. म्हणून यांचं दुःख जात नाही. आणि शास्त्रानुसार जप संत रामपाल महाराज सांगतात. कोणता? जो गीतेमध्ये आहे, जो वेदामध्ये आहे, हा शास्त्रानुसार जप आहे. शास्त्रविरुद्ध भक्ती केली, जप केला तर मुक्ती नाही मिळणार. 16व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकात सांगितलेलं आहे, ये शास्त्र विधी मृत्युज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम आपनोती न सुखम न पराम गतीम. शास्त्रविरुद्ध भक्ती करणाराला सुखही मिळत नाही, परमगती नाही, काहीच मिळत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाला मी विनंती करतो की शास्त्रानुसार भक्ती करा, तरच या जीवनाची सफलता प्राप्त होईल. सर, अशी मान्यता आहे की पोलीस डिपार्टमेंटमध्ये जी व्यक्ती नोकरी करते त्या व्यक्तीला बऱ्याच प्रकारचे नाना प्रकारचे व्यसन असतात. तर आपल्याला मला तंबाखू खाण्याचं व्यसन होतं. मला पुष्कळ वाटायचं की हे वाईट व्यसन आहे. मी तंबाखूच्या पुड्या बऱ्याचशा फेकल्या रागाने, परंतु ते व्यसन जात नव्हतं. महाराजांकडून मंत्र घेतला, दीक्षा घेतली, तंबाखू या शब्दाचा अर्थ समजला, तो व्यसन गेलं. परंतु वारकरी संप्रदायामध्ये स्टेजवर बसून जे पारायण करतात ज्ञानेश्वरीचं, ते महाराज लोक तंबाखू चोळतात. किती पाप लागेल. तंबाखू ही कशी निर्माण झाली? गायीच्या रक्तापासून निर्माण झाली आणि ते तुम्ही खाताय, किती पाप लागेल. म्हणून हे व्यसन जाण्याकरता सद्भक्ती पाहिजे, सद्मंत्र पाहिजे, तरच आपले विकार जातील. तसे आपल्या मनाने कोणताही विकार जाऊ शकत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सद्भक्ती पाहिजे, सद्भक्तीच्या जोरावरच आपले विकार जातात. तर आपले जे विकार होते, जे काही आपण तंबाखूचे सेवन करत होतात, ते विकार आपले सद्भक्तीमुळे गेलेत का? हो, निश्चितपणे गेलेत. माझे सगळे विकार गेले. षड्विकार महत्वाचे असतात. हे तर व्यसन तर गेलं, परंतु काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे पण विकार गेले. हे विकार कुठे राहतात? हे विकार आपल्या मनामध्ये राहतात. आणि मन हे काळाचा अंश आहे. त्या काळाचा, काळ ब्रह्माचा जप केल्याशिवाय मन ताब्यात येत नाही, मन कंट्रोल होत नाही आणि म्हणून विकार जात नाही. संत रामपाल महाराजांनी आम्हाला त्या ब्रह्मा विष्णू महेशचा, काळाचा, काळ ब्रह्माचा, त्याच्यानंतर अक्षर ब्रह्माचा आणि पूर्ण ब्रह्माचा जप दिल्याने हे सगळे विकार गेलेत आणि जातील प्रत्येकाचे. सर, आपण सांगत आहात की सद्भक्तीमुळे आपले जे विकार होते ते पूर्णपणे बरे झाले.
तर या अनुषंगाने आपण अन्य भक्त समाजाला काय संदेश द्याल? आपले विकार जायला पाहिजेत सगळ्या समाजाला, सगळ्या महाराष्ट्रीयन समाजाला, वारकरी संप्रदायाला. जे जे भक्त आहेत, जे देवाची उपासना करतात, भक्ती करतात, त्या सगळ्यांना मी एक हात जोडून विनंती करतो की आपले विकार जायला पाहिजेत. विकार गेल्याशिवाय अंतःकरण शुद्धी होत नाही आणि अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय परमात्म्याची भेट होत नाही. विकार जाण्याकरता संत रामपाल महाराज आपल्याला मंत्र देतात. प्रथम मंत्रामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश, दुर्गा यांचेच मंत्र असतात. यांच्या मंत्राने हे देवता प्रसन्न होतात आणि आपली कामं होतात. यांच्यानंतर अक्षर ब्रह्म, अक्षर ब्रह्म आणि परमक्षर ब्रह्म यांचे मंत्र मिळतात. त्या मंत्राने आपलं पाप जातं, विकार जातात. हे मी सगळ्या समाजाला विनंती करतो की आपण जी सध्या भक्ती करतोय ती भक्ती चुकीची आहे हे कसं ओळखायचं? तुम्ही स्वतःच विचार करा की तुम्ही जी भक्ती करतात या भक्तीमधून तुमचं दुःख गेलं का? भक्तीने दुःख जायला पाहिजे, सुख मिळालं पाहिजे. तुमचं दुःख जर वाढत असेल तर तुम्ही समजायचं की आपली भक्ती चुकली. चुकलिया वर्म फेरा पडे. भक्ती चुकली, परत 84 लक्ष योनीमध्ये जावं लागेल. म्हणून वर्म चुकू देऊ नका. मनुष्य जन्म हा परत परत मिळणारा नाहीये. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. या जन्मामध्येच भक्ती करता येते. 84 लक्ष योनीमध्ये जर आपण गेलो तर काय भक्ती करणार? म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की सद्भक्ती करा आणि मुक्तीचा मार्ग धरा. मला हा सगळ्यात मोठा फायदा झालेला आहे की खऱ्या मुक्तीचा मार्ग मिळाला, खऱ्या भक्तीचा मार्ग मिळाला. आता मला खात्री वाटते की माझी मुक्ती या जन्मामध्ये निश्चित होणार आहे. आपणही हा मार्ग धरा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराज यांच्याकडनं गुरुदीक्षा किंवा नाममंत्र घ्यायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? अगदी सोपं आहे. अनेक चॅनलमधून संत रामपाल महाराज यांचे प्रवचन चाललेले आहेत. त्या चॅनलच्या खाली फोन नंबर असतात. त्या फोनवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जवळच्या नामदीक्षा केंद्राचा पत्ता मिळेल. तिथे जाऊन दीक्षा घ्या. तुम्हाला ज्ञानगंगा घ्यायची असेल एक मेसेज करा त्या नंबरला. ज्ञानगंगा तुम्हाला फ्री ऑफ चार्ज मिळेल. मंत्रसुद्धा काही मूल्य न देता मंत्र मिळेल आणि आपलं जीवनाचं कल्याण होईल. सर, जी अन्य भक्ती लोक करत आहात, आज बरेचसे पंथ उपस्थित आहेत आणि त्या पंथामध्ये प्रत्येक मंत्र जी काही साधनात देतात त्यासाठी लागणारा खर्च असतो. काही पावती फाडायला लागते. तर त्या प्रकारचे खर्च संत रामपालजी महाराज हे घेतात का? तसा काही खर्च लागत नाही. इथे नामदान सगळं फ्री आहे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहे. नामदान फ्री आहे. सगळ्यांनी नाम घ्या आणि मुक्त व्हा. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता
किंवा आम्हाला 7030303950